मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंची घेतली भेट। राज्याच्या मंत्रिमंडळात सातारच्या राजघराण्यातील श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळाल्यानंतर त्यांनी आज आपले थोरले बंधू खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। आपला धाकटा भाऊ मंत्री झाला असून आपल्याला खूप आनंद झाला आहे असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना शुभ आशीर्वाद दिले। तर सातारचे पालकमंत्री पद देखील माझे बंधू मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळेल अशी अपेक्षा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे। मंत्रिपदाचं शपथविधी आणि खातेवाटप झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनराजे हे दिल्लीला होते अधिवेशनाला आणि आमच्या फोनवरनं बोलणं होत होतं, पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती। असे आले आणि आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली। आज उदयनराजेंना भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळेची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे। ते असतील, मनोजदादा असतील, अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली। आज तसं पाहिलं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी मागं सुद्धा इलेक्शन आपलं विधानसभेचं झाल्यानंतर मी बोललो होतो की ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली। लोकसभेला आपण अटीतटीची निवडणूक झाली, पण त्या ह्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे, रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराज त्यावेळेला खासदार झाले। आज त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहेच आणि तिथूनच सुरुवात झाली, तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं त्याचा जो काही मंदिर आपण जसं बांधतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि त्याचा कळस जो आहे ही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, सर्व जागा महायुतीच्या इथं निवडून आल्या। मला वाटते लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेवच असेल की ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्यात। दुसरीकडे इकडे तिकडे थोडं झालं असेल। नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू। तर आज आज एवढे 4 मंत्रिपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली। त्या चौघांना मनापासून खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत, राज्याचे लक्षात घ्या। त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असल्यामुळं जास्तीत जास्त ह्यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्रजींच्या माध्यमातून होणार याची मला खात्री आहे। हे चौघही जेवढे मंत्री आहेत यांना मनापासून शुभेच्छा। त्याचबरोबर महायुतीचे जेवढे म्हणून काय मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आले त्या सर्वांना सुद्धा मनापासून मी ऑलरेडी शुभेच्छा दिल्या। पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी हा एक पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, सकारात्मक विचाराला चालना देण्याचा हा संपूर्ण मतदारांचा कौल होता। बोलणं सोपं असतं, ह्यांनी हे केलं नाही केलं तर आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या पण त्यांनी केलं नाही। हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। आज मला सांगा ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली? त्यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केली। आज त्यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं ह्या जिल्ह्याचं व्हावं एवढ्या ह्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो
आणि केंद्र शासनाचं माध्यमातून जे माझ्याकडनं ते फाईल्स पाठवतील ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचं एक बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा कोऑर्डिनेशन करून संपूर्ण मार्गी लावू एवढंच या महाराजसाहेब, तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी, ती मिळाली. अजून पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. बाबांसाठी तुम्ही आग्रह धरणार का पक्षाकडे? एक लक्षात घ्या, आता कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज आता त्यांचे जे काय तिन्ही पक्षाचे जे म्हणजे मेन आहे, माझे दादा असतील, शिंदेसाहेब असतील, त्यानंतर देवेंद्रजी असतील, काय ठरलं असेल ना. आता इथं तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या ज्याची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते देणार मला माहीत नाही. संख्या वाढवायचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रराजेंना मिळालं पाहिजे. आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही, कारण की मी काय मुख्यमंत्री नाही तर दुसरं काही नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा.